नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेट 2025 साठीचे महत्त्वाचे 50+ GK/GSचे प्रश्न पाहणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, दुहेरी शासन पद्धती कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केलेली होती? आणि उत्तर आहे दुहेरी शासन पद्धती ही रॉबर्ट क्लाइव्ह या गव्हर्नर जनरलने सुरू केलेली होती। प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? आणि उत्तर आहे अहिल्यानगर हा महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 3, जातीयता नष्ट होऊन त्याची जागा साम्यवादाने घेतली पाहिजे असा मंत्र कोणत्या समाजसुधारकाने दिला? तर हा जो मंत्र आहे तो महादेव गोविंद रानडे यांनी दिलेला होता की जातीयता नष्ट होऊन त्याची जागा साम्यवादाने घेतली पाहिजे। प्रश्न क्रमांक 4, स्वराज्याचा ठराव कोणत्या अधिवेशनात मांडण्यात आला होता? आणि उत्तर आहे 1906 साली जे कलकत्ता अधिवेशन झालेलं होतं, तर त्या कलकत्ता अधिवेशनामध्ये स्वराज्याचा ठराव मांडण्यात आलेला होता। प्रश्न क्रमांक 5, राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवण्यासाठी वयाची अट किती आहे? तर राष्ट्रपती पदाची जर निवडणूक लढवायची असेल तर वयाची 35 वर्ष पूर्ण असावी लागतात। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्रफळ वनव्याप्त आहे? आणि उत्तर आहे महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 20% क्षेत्रफळ हे वनव्याप्त आहे। प्रश्न क्रमांक 7, नारी शक्ती पुरस्कार भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयातर्फे दिला जातो? आणि उत्तर आहे नारी शक्ती पुरस्कार हा भारत सरकारच्या महिला व बालकल्याण मंत्रालयातर्फे दिला जातो। प्रश्न क्रमांक 8, जॉन डाल्टन यांनी कोणत्या वर्षी अणुसिद्धांत मांडला? आणि उत्तर आहे जॉन डाल्टन यांनी 1803 मध्ये अणुसिद्धांत मांडलेला होता। प्रश्न क्रमांक 9, प्रोटिस्टा वनस्पती आणि प्राणी असे सजीवांना 3 सृष्टीत कोणत्या शास्त्रज्ञाने वर्गीकरण केले आहे? आणि उत्तर आहे प्रोटिस्टा वनस्पती आणि प्राणी असे सजीवांना 3 सृष्टीमध्ये हेकेले या शास्त्रज्ञांनी वर्गीकृत केलेले आहे। प्रश्न क्रमांक 10, विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? तर विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल हा 6 वर्षाचा असतो। प्रश्न क्रमांक 11, मुंबई महापालिकेत मुंबईचा संयुक्त राष्ट्र झालाच पाहिजे हा ठराव कोणी मांडला होता? तर मुंबई महापालिकेत मुंबईचा संयुक्त राष्ट्र झालाच पाहिजे हा जो ठराव आहे तो प्र.के. अत्रे यांनी मांडलेला होता। प्रश्न क्रमांक 12, चौथ्या पंचवार्षिक योजनेचे उपाध्यक्ष कोण होते? तर चौथ्या पंचवार्षिक योजनेचे उपाध्यक्ष होते धनंजय गाडगीळ। प्रश्न क्रमांक 13, 1 ग्रॅम सुक्रोजपासून किती कॅलरी ऊर्जा मिळते? तर 1 ग्रॅम सुक्रोजपासून 3.94 इतकी कॅलरी ऊर्जा मिळते। प्रश्न क्रमांक 14, सोडियम क्लोराईड हा उदासीन क्षार असून त्याचा जलीय द्रावणाचा सामू किती असतो? तर सोडियम क्लोराईड याचा जलीय द्रावणाचा जो सामू असतो तो असतो 7। प्रश्न क्रमांक 15, शुष्क पानझडी वने वार्षिक किती सेमी पावसाच्या प्रदेशात आढळतात? तर शुष्क पानझडी वने ही वार्षिक 50 ते 100 इतक्या सेमीच्या पावसाच्या प्रदेशात आढळतात। प्रश्न क्रमांक 16, कोणते राज्य ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे पहिले राज्य ठरलेले आहे? तर बिहार हे राज्य ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे पहिले राज्य ठरलेले आहे। प्रश्न क्रमांक 17, लोकसभेच्या निवडणुकीसाठी पात्र होण्यासाठी वयाची किती अट आहे? तर लोकसभेची निवडणूक लढवायची असल्यास वयाची 25 वर्ष पूर्ण असावी लागतात। प्रश्न क्रमांक 18, 1915 साली मुंबई येथे भरलेल्या सामाजिक परिषदेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष ... होते। तर 1915 साली मुंबई या ठिकाणी भरलेल्या सामाजिक परिषदेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते धोंडो केशव कर्वे। प्रश्न क्रमांक 19, 1851 मध्ये बॉम्बे स्पिनिंग अँड वीविंग कंपनी ही पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली? तर 1951 मध्ये बॉम्बे स्पिनिंग अँड वीविंग कंपनी ही जी पहिली कापड गिरणी आहे ती कावसजी दादर यांनी सुरू केलेली होती।
प्रश्न क्रमांक 20. रणजी क्रिकेट स्पर्धेच्या कोणत्या संघाने 48 वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे? तर तो कोणता संघ होता? तर मुंबई हा संघ होता. प्रश्न क्रमांक 21. मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 22. डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? आणि उत्तर आहे विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 23. सौर मालिकेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह देखील म्हटले जाते? तर सौर मालिकेतील मंगळ या ग्रहाला लाल ग्रह देखील म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 24. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्हा कधी अस्तित्वात आला? तर ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर हा जिल्हा 1 ऑगस्ट 2014 अस्तित्वात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 25. भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोणत्या ठिकाणी आहे? तर भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे बॅरन बेट. प्रश्न क्रमांक 26. गोखी प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर गोखी प्रकल्प हा यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा या तालुक्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 27. रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणती पेशी उपयुक्त ठरतात? तर रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील शंकुपेशी उपयुक्त ठरतात. प्रश्न क्रमांक 28. लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता? आणि उत्तर आहे लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश आहे अंदमान आणि निकोबार. जर तुम्हाला या प्रश्नांचे स्पष्टीकरण ही हवे असेल तर तसे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता, जेणेकरून इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टीकरणासहित प्रश्न घेऊ शकतो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 29. वसंत ऋतूच्या आगमनापूर्वी कार्निवल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर वसंत ऋतूच्या आगमनापूर्वी कार्निवल जो सण आहे तो गोवा या राज्यामध्ये साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 30. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीने कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना राजर्षी शाहू महाराजांनी आर्थिक मदत केलेली होती आणि त्या मदतीच्या साहाय्याने मूकनायक हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले होते. प्रश्न 31. गाविलगड टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेस आहेत? तर गाविलगड टेकड्या या महाराष्ट्राच्या उत्तर दिशेस आहेत. प्रश्न 32. पेशींची रचना आणि कार्याच्या तपासणीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या क्षेत्राचे नाव काय आहे? तर पेशींची रचना आणि कार्याच्या तपासणीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या क्षेत्राचे नाव आहे पेशीशास्त्र. प्रश्न 33. 1951 मध्ये हुगळी नदीच्या काठावर भारतातील पहिला कारखाना कोणी उभारला? तर इंग्रजांनी 1951 मध्ये हुगळी नदीच्या काठावर भारतातील पहिला कारखाना उभारलेला होता. प्रश्न 34. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापन केला आहे? तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणारा देवगिरी जो किल्ला आहे तो यादव घराणे या राजघराण्याने स्थापन केलेला आहे. प्रश्न 35. आसाम या राज्याची दुसरी राजधानी म्हणून कोणत्या शहराची निवड करण्यात आलेली आहे? तर आसाम या राज्याची दुसरी राजधानी म्हणून दिब्रुगढ या शहराची निवड करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 36. कोणत्या देशाला जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे WHO ने मलेरियामुक्त म्हणून घोषित केलेलं आहे? तर तो देश आहे जॉर्जिया. प्रश्न 37. कृषी व अन्न प्रक्रिया क्षेत्रात नाविन्यतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने ॲग्री स्टार्टअप फंड सुरू केलेला आहे? तर तो फंड जो सुरू केलेला आहे तो महाराष्ट्र या राज्याने कृषी व अन्न प्रक्रिया क्षेत्रात नाविन्यतेला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेला आहे. प्रश्न 38. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मूलभूत कर्तव्यांचा समावेश केलेला आहे? तर भारतीय राज्यघटनेचा भाग 4A यामध्ये भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत कर्तव्यांचा या समावेश केलेला आहे. प्रश्न 39. सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदाशी संबंधित आहे? तर सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क
हे भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 29 आणि अनुच्छेद 30 या अनुच्छेदांशी संबंधित आहेत. प्रश्न 40. दुसरे इंग्रज मराठा युद्ध ... दरम्यान लढले गेले. तर दुसरे इंग्रज मराठा युद्ध हे 1803 ते 1805 या कालावधीमध्ये लढले गेले. प्रश्न 41. लोकमान्य टिळकांनी लोकांचे प्रबोधन करण्यासाठी केसरी वृत्तपत्र कोणत्या भाषेमध्ये प्रकाशित केले होते? तर लोकमान्य टिळकांनी 2 वृत्तपत्र सुरू केले होते. एक म्हणजे केसरी आणि दुसरं आहे मराठा. तर यातले केसरी जे वृत्तपत्र आहे ते मराठी भाषेमध्ये त्यांनी प्रकाशित केलेले होते. प्रश्न 42. महाराष्ट्रातील कोणता प्रदेश काळ्या मृदेसाठी ओळखला जातो? तर महाराष्ट्रातील दख्खनचे पठार हा जो भाग आहे तो काळ्या मृदेसाठी ओळखला जातो. प्रश्न 43. संविधान सभेची पहिली बैठक कधी आयोजित करण्यात आलेली होती? तर 9 डिसेंबर 1946ला संविधान सभेची पहिली बैठक आयोजित करण्यात आलेली होती. प्रश्न 44. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या घटना दुरुस्तीमध्ये 11व्या मूलभूत कर्तव्याचा समावेश केलेला आहे? तर भारतीय राज्यघटनेच्या 86व्या घटना दुरुस्तीमध्ये 11व्या मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आलेला आहे. प्रश्न 45. प्रसिद्ध जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? तर प्रसिद्ध जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान भारतातील उत्तराखंड या राज्यामध्ये स्थित आहे. प्रश्न 46. भारताचे न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांची नियुक्ती कोण करतात? तर भारताचे न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करत असतात. प्रश्न 47. स्वामी विवेकानंद यांना आधुनिक भारताचे निर्माते असे कोणी म्हटलेले? तर स्वामी विवेकानंदांना आधुनिक भारताचे निर्माते असे डॉक्टर सुभाषचंद्र बोस यांनी म्हटलेले आहे. प्रश्न 48. भारतात सर्वात शेवटी विभाजित केलेले राज्य कोणते? तर भारतात सर्वात शेवटी विभाजित केलेले राज्य आहे आंध्र प्रदेश. प्रश्न 49. भारताला एकूण किती देशांची भूसीमा लागून आहे? तर भारताला एकूण 7 देशांची भूसीमा लागून आहे. प्रश्न 50. कोणत्या खंडात सर्वात मोठे अभिलेखागार आहे? तर आशिया या खंडामध्ये सर्वात मोठे अभिलेखागार आहे. प्रश्न 51. इसवी सन 1852 मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना कोणती? तर इसवी सन 1852 मध्ये महाराष्ट्रात पहिली राजकीय संघटना स्थापन झाली होती ती होती बॉम्बे असोसिएशन. प्रश्न 52. भारतात दरवर्षी सेंट्रल एक्साईज डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर भारतात दरवर्षी 24 फेब्रुवारीला सेंट्रल एक्साईज डे साजरा केला जातो. प्रश्न 53. अलीकडेच निधन झालेल्या डेनिस लॉचा संबंध कोणत्या खेळाशी आहे? तर डेनिस लॉचा संबंध हा फुटबॉल या खेळाशी आहे. प्रश्न 54. हिमाचल प्रदेशातील कोणत्या संस्थेचे नाव माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नावावरून ठेवण्यात आलेले आहे? तर हिमाचल प्रदेश सार्वजनिक प्रशासन संस्था या संस्थेचं नाव डॉक्टर मनमोहन सिंग जे माजी पंतप्रधान होते ज्यांचं आता काही दिवसांपूर्वीच निधन झालेलं आहे तर यांच्या नावावरून ते ठेवण्यात आलेले आहे. प्रश्न 55. राज्य रहिवासी माहिती केंद्र स्थापन करणारे पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर राज्य रहिवासी माहिती केंद्र स्थापन करणारे पहिले राज्य महाराष्ट्र ठरलेले आहे. प्रश्न 56. संरक्षण मंत्र्यांनी कोणत्या शहरात नवीन तटरक्षक दल ICG सागरी बचाव समन्वय केंद्राचे उद्घाटन केलेले आहे? तर ते चेन्नई या शहरामध्ये केलेले आहे. प्रश्न 57. भारताने कोणत्या देशासोबत स्थानिक चलन सेटलमेंट प्रणाली सुरू केलेली आहे? तर भारताने UAE या देशासोबत स्थानिक चलन सेटलमेंट प्रणाली सुरू केलेली आहे. प्रश्न 58. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले? आणि उत्तर आहे महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक लिहिलेले आहे. प्रश्न 59. मनुष्य हा ... डीबीपेक्षा जास्त तीव्रतेचा ध्वनी सहन करू शकत नाही. तर मनुष्य हा 85 डीबीपेक्षा जास्त तीव्रतेचा ध्वनी सहन करू शकत नाही. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न 60. पलामू व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर पलामू व्याघ्र प्रकल्प हा झारखंड या राज्यात आहे. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण टेट 2025 साठीचे
50+ क्वेश्चन पाहिलेले आहेत. जर तुम्हाला आणखीन असेच पुढे प्रश्न पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला याचं स्पष्टीकरण हवे असेल तर तसे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. धन्यवाद.